केसीआर यांच्या कन्या के कविता यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात आर्थिक घोटाळा प्रकरणी ही कारवाई त्यांच्यावर झाली आहे। के कविता तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत। तर केसीआर यांच्या कन्या के कविता यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात आर्थिक घोटाळा प्रकरणी ही कारवाई त्यांच्यावर झाल्याचं कळतंय। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, के कविता यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, काय अधिकचा तपशील? काल त्यांना 11 वाजता अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना राजधानी दिल्लीमध्ये आणण्यात आलं। खरं तर ही अटक जी झाली तेलंगणामध्ये हैदराबाद ही जी राजधानी आहे या ठिकाणी ही अटक करण्यात आली। कथितरित्या जो दिल्लीतील अबकारी धोरण आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील अटक झालेली आहे। या अगोदर देखील आपण जर पाहिलं तर के कविता यांना ईडीची नोटीस आली होती। वारंवार या सगळ्या प्रकरणावर त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता के कविता यांना ज्या पद्धतीने काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल, यावरती कोर्ट काय म्हणतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र या सगळ्या मागे एक महत्वाचा मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती झालेली अटक ही अत्यंत महत्वाची आहे। एक केसीआर यांची पार्टी आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला होता आणि या ठिकाणी काँग्रेस विजयी झालं होतं आणि आता या सगळ्या याच्यामध्ये केसीआर यांच्या के कविता यांना अटक झाल्यामुळं कुठेतरी पार्टीला एक बूस्ट मिळू शकतो असं देखील म्हटलं जातंय। काँग्रेसची मतं ही जी आहे याच्यामध्ये विभागणी होऊ शकते आणि भाजपला या अटकेमुळे फायदा होऊ शकतो असा देखील एक राजकीय कयास यामागे लावला जात आहे। जी, याकडे लक्ष असेल शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।